पुण्यामध्ये आता जर तुमची टू व्हीलर गाडी नो पार्किंग झोन मध्ये आढळली तर 785 रुपयाऐवजी 500 रुपये फाईन घेतला जाणार. पुण्याच्या पोलीस कमिशनर अमितेश कुमार यांनी रिसेंटली या नियमाबद्दल माहिती दिली. तर बघा पूर्ण मुद्दा काय आहे. पुणे ट्रॅफिक पोलीस डिपार्टमेंट नो पार्किंग मध्ये लागलेल्या वाहनांचे टोईंग करण्यासाठी प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर्स हायर करतात. या प्रक्रियेमध्ये प्रॉब्लेम हा होता की सामान्य नागरिकांची वाहन टो करणारे कर्मचारी हे खूप जास्त गैरवर्तन करत होते, जसं की शिवीगाळ करणे, कधी कधी हातपाई करणे. आणि जे नियम बनवले गेलेत, जसे की गाडी टो करण्याच्या आधी लाऊडस्पीकरवर अनाउन्समेंट करणे, जो फाईन घेतला जातो त्याची पावती देणे, अशा सर्व नियमांचे उल्लंघन या कर्मचाऱ्यांद्वारे केलं जात होतं. भरपूर वेळा कर्मचारी दंडासाठी अधिकृत पावती न घेता थेट त्यांच्या वैयक्तिक गुगल पे किंवा युपीआय खात्यावर पैसे घेत होते. त्यामुळे सरकारी नोंदीपासून ही रक्कम लपवली जात होती. सोशल मीडियावर अशा अनेक घटना व्हायरल झाल्या, जसं की आधी टू व्हीलर जर नो पार्किंग मध्ये लागली तर 500 रुपये दंड आणि 285 रुपये टोईंग फी म्हणून घेतली जात होते. आणि फोर व्हीलर साठी 1071 रुपये म्हणजे 500 रुपये दंड आणि 571 रुपये ही टोईंग फी. पण आता नवीन नियमानुसार जी टू व्हीलर साठीची टोईंग फी म्हणून 285 रुपये आणि फोर व्हीलर साठी 571 रुपये घेतले जात होते, आता ते नाही घेतले जाणार. म्हणजे टू व्हीलर आणि फोर व्हीलर वरती फक्त फाईनचे 500 रुपये इतकाच दंड आकारला जाणार. आणि याचबरोबर टोईंग व्हॅन्स वरती बॅटरीवर चालणारे सीसीटीव्ही कॅमेरे इन्स्टॉल केले जाणार. हे कॅमेरे प्रत्येक कारवाईचं रेकॉर्डिंग करतील